वर्षा बंगल्यावर भाजपची लोकसभेची मतदारसंघनिहाय आढावा बैठक सध्या सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या प्रत्येक मतदारसंघानुसार आढावा बैठक आणि कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून सादरीकरण पाहणं, त्यानुसार शहानिशा करणं हे सगळं सुरू आहे। एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, जयकुमार रावल आणि गिरीश महाजन ही खानदेशातली सगळी दिग्गज मंडळी सध्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत वर्षा या निवासस्थानी उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रामुख्याने खानदेशातली नेते मंडळी, भाजपची सर्व दिग्गज मंडळी एकत्र आले आहेत। यात एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जयकुमार रावल हे सगळे जण या बैठकीत दाखल आहेत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, काय नेमकं चाललंय भाजपच्या या बैठकीत? मिलिंद, आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षानं कालपासूनच खासदारांच्या मतदारसंघनिहाय आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। काल विदर्भातले खासदार होते, त्यांचा आढावा घेण्यात आला। त्यानंतर रात्री मुंबईतले खासदार आले होते, त्यांच्या लोकसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यात आला आणि आता खानदेशातल्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येतो। या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री आहेतच, त्याचबरोबर गिरीश महाजन, एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत, जयकुमार रावल हे देखील आहेत। खानदेशातल्या मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जातोय आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल। तिथली एकंदरीत काय परिस्थिती हे बघितलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की शिवसेना देखील आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेते आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष देखील नेमकी कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला जात आहे। विशेषतः काल जे काही मुद्दे प्रकर्षाने समोर आले होते त्यात लोकांचं असं म्हणणं होतं की ज्या सरकारी योजना आहेत, केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, त्या लाभार्थ्यांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत अशी एक ओरड आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे। ही जी प्रोसेस आहे सगळी त्याला वेगवान केलं पाहिजे, लोकांपर्यंत योजना गेल्या पाहिजेत आणि सरकारने जी कामं केलीत ती पोहोचवल्या गेली पाहिजे असं देखील लोकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या युतीचा देखील मुद्दा काही इथल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। काही आमदार देखील काल खरं तर या बैठकीला होते, काही जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यात एक मुद्दा असा आला की जर समजा शिवसेनेशी युती नाही झाली तर प्रत्येक मतदारसंघात जवळपास 80,000 ते 1 लाख मतांचा फटका बसू शकतो आणि याचा परिणाम लोकसभेतल्या आकडेवारीवर देखील होऊ शकतो असं देखील मत या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, खासदारांनी आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलेलं आहे। आज रात्री उशिरापर्यंत हा सगळा आढावा चालणार आहे आणि उद्या पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र आणि राहिलेल्या महाराष्ट्रातल्या खासदारांशी विवेक, युती करण्याच्या संदर्भात यांनी सगळ्यांनी काय मत नोंदवलंय आतापर्यंत काही कळतंय? या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की मुळात युती नाही केली तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला फटका बसेल। 2014 साली ज्या पद्धतीची राज्यात परिस्थिती होती तशी आता परिस्थिती नाहीये। त्यामुळे जर भारतीय जनता पक्षाला एनडीएला चांगलं यश मिळवायचं असेल तर युती होणं आवश्यक आहे, कारण शिवसेना प्रत्येक मतदारसंघात त्याचे कार्यकर्ते आहेत, त्यांना मतदान करणारे लोक आहेत आणि त्यांचं जर मतदानाची टक्केवारी कमी झाली तर एकत्रितपणे एकतर आघाडीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतं एकाच उमेदवाराला जातील आणि जी उरलेली मतं आहेत त्यातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना जर तिथं स्पर्धा झाली तर त्याचा निश्चितपणे फटका भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांना बसू शकतो असा काहीसा सूर या सगळ्या लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे लावला होता अशी आपल्याला माहिती कळते। त्यामुळे साधारणतः या पक्षातल्या लोकांचा देखील युती झाली पाहिजे याचकडे कल आहे। निश्चित विवेक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू।